आज एवढ्या इंटरनॅशनल लेव्हलचे आर.के. लक्ष्मण, दिग्गज कलाकार आणि त्यांच्याबरोबर काम करणं हे सोपं नव्हतं. पण माझी एक श्रद्धा आणि भावना जी आहे, की तुम्ही सातत्याने एखादं काम नेटाने करता, निरपेक्ष बुद्धीने करता, तर त्याचं कधी ना कधी तुम्हाला फळ हे निश्चित मिळतं. आपल्याकडे असं म्हटलं जातं, की एक तप हे 12 वर्षाचं पूर्ण होतं आणि हे 12 वर्षाचं तप ज्यावेळेला तुमच्या हातून पूर्ण होतं, त्यावेळेला निश्चित तुम्हाला काही ना काहीतरी त्याचं फळ हे मिळत असतं आणि ते मी मानतो. ह्या अखिल मंडळाच्या गणपती बाप्पाची जेव्हा सजावट मी करत होतो, शारदा गजाननाची, भव्य दिव्य सजावटी, मिरवणुकीचे रथ असतील, हे 89 साली सुरू केलेलं काम 2000 पर्यंत आलं. त्यावेळेला 12 वर्ष पूर्ण झाली होती. म्हणजे एक तप माझं पूर्ण झालं होतं. आणि अचानक त्यावेळेला मला मुजुमदार सरांचा फोन आला आणि सांगितलं, की "बुवा असं-असं आपल्याला एक काम करायचं आहे, तर तुझा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, तर तू त्या दिवशी ये." असं म्हटल्यानंतर मग बरोबर मी त्या दिवशी, त्या तारखेला अत्यंत वेळेमध्ये तिथं पोहोचलो होतो आणि माझी पहिली जी भेट झाली, ती जगप्रसिद्ध कॅरिकेचर म्हणणारे आर.के. लक्ष्मण त्यांच्याशी. आता आर.के. लक्ष्मण म्हटल्यानंतर एवढ्या दिग्गज कलाकाराबरोबर आपल्याला काम करायचं ही मुळात कल्पनाच सहन न होणारी होती माझ्यासाठी. त्यावेळेला जो काही अनुभव आला किंवा एक प्रचिती जी आलेली आहे मला, ती मला इथं व्यक्त करणं निश्चितच गरजेचं वाटतं. कारण हे घडलंय, माझ्या बाबतीत घडलेलं आहे. स्पर्धा मोठी होती. त्यांनी आणखी कोणाकोणाला बोलावलं होतं. त्यावेळेला इंटरव्ह्यू त्यांचे झाले असतील. त्याच्यातनं माझी निवड कशी होणार, काय होणार मला माहीत नव्हतं. आता स्वतः आर.के. लक्ष्मण हे इंग्रजीमध्ये बोलणारे. त्यांचं ते साऊथ इंडियन फ्लुएंटली इंग्लिश बोलणं. मला काही तसं फारसं इंग्लिश बोलता येतच नाही. येतच नव्हतं. आता बघा पंचायत झाली. त्यांना हिंदी बोललेलं आवडत नव्हतं. आम्ही त्या ऑफिसमध्ये मुजुमदार सर, आर.के. लक्ष्मण आणि मी असे आम्ही तिघेच जण बसलेलो. आता त्यांनी त्यांच्या पद्धतीने मला प्रश्न विचारायला सुरुवात केली आणि त्यावेळेला एक क्षणभर माझ्या मनामध्ये एक भावना निर्माण झाली. क्षणभर डोळे मिटले आणि धावा केला. "हे शारदे, हे सिद्धिविनायका, जर मी खरोखरीच तुमची सेवा प्रामाणिकपणे आणि निरपेक्ष बुद्धीने केली असेल, तर आता तुमची मला गरज आहे. या, माझ्या मदतीसाठी या." असं क्षणभर मनातून, अंतर्मनातून हे ज्यावेळेला मी व्यक्त झालो, काय झालं मला माहीत नाही आणि मी धडाधडा इंग्लिशमध्ये बोलायला लागलो. आणि ते मला प्रश्न विचारत गेले आणि मी त्याची तंतोतंत उत्तरं त्यांना मी देत गेलो. इंग्रजीमध्ये मला काही कळलं नाही मी काय बोलतोय किंवा काय आणि सगळं पूर्ण झाल्यानंतर अशी एक झपकी मारावी तसं झालं आणि मी भानावर आलो. मला कळलं नाही मी काय झालं, मी काय चुकीचं बोललो का काय, 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 काय माहीत नाही. बरं त्यावेळेला माझी शारीरिक अवस्था इतकी वाईट झाली होती, की पाय थरथर कापत होते, लटपटत होते आणि पाठीमधनं ना अशा घामाच्या धारा वाहत होत्या. असं इतकं तो जो काही प्रसंग आहे आणि त्यावेळेला मी भानावर आलो आणि मला मुजुमदार सर म्हणतात, "अरे विवेक काय झालं?" "हां?" आणि मी असा थोडासा विचित्र कावरा-बावरा झालेलो आणि त्यावेळेला मग आर.के. लक्ष्मण खुश झाले. त्यांनी त्यांचं जे काही एन्व्हलप आणलं होतं, त्यातनं ती ड्रॉइंग काढली. ती माझ्यासमोर ठेवली, दाखवली, की हे शिल्प आपल्याला करायचंय. धिस इज अवर व्हाईस चान्सलर, धिस इज कॉमन मॅन. आणि मग तिथून मी खऱ्या अर्थाने ते काम स्वीकारलं, ते मला मिळालं आणि कामाची सुरुवात झाली. हे माझं पहिलं ब्रांजचं शिल्प अरे वाह! ह्या आर.के. लक्ष्मणांच्या सहवासात तयार झालेलं. क्या बात है! हे ह्या गणपती बाप्पाचं मिळालेलं फळ आहे.